नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आत्ताच नाश्ता वगैरे झाला. तर गायत्री बोलली की आज रविवार आहे म्हणे, तर मार्केटला जाऊन या, चिकन वगैरे घेऊन या. म्हटलं ठीक आहे, चिकन वगैरे घेऊन येतो. काय चपात्या बनवशील की भाकरी बनवशील गायत्री? पुलाव. हां ठीक आहे, पुलाव बनव. चालेल मित्रांनो, मी आता मार्केटला जातो, तुम्हाला मार्केट पण दाखवतो. काय आलं, काय झालं? पुलाव नाही खाणार तू? चिकन खाशील? चिकन सोबत काय खाशील? चपाती खाशील की भाकर? हा, भाकर खाशील? एवढ्या मित्रांनो, तिला आता मॅगी खायची, तर मॅगी बनवायला ठेवली मित्रांनो. आता 3-4 दिवस झाले होते मॅगी काय बनवली नव्हती, तर तिला आता देतोय. तिला काय जास्त मॅगी वगैरे काय देत नाही मित्रांनो. चला आता मार्केटला जातो, तुम्हाला ते मार्केट पण दाखवतो रविवारचं, आणि आपलं बाहेरचं वातावरण पण दाखवतो. मग तिकडनं आल्यावर आपण आपल्या विषयाला बोलूया मित्रांनो. चला मित्रांनो, जाऊया आता मार्केटला. तुम्हाला मड मार्केट दाखवतो मित्रांनो. सकाळचं वातावरण वगैरे कसं असतं हे बघा. रस्ता तुम्हाला दिसतोय ना, इकडे पूर्ण शूटिंग वगैरे चालू असतं मित्रांनो. जसं आपलं गोरेगाव फिल्म सिटी कशी आहे, तशी आपली मड फिल्म सिटी आहे मित्रांनो. तुम्हाला चर्च दाखवतो मी. तुम्हाला चर्च म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतोच मी. हा बघा चर्च वगैरे. आणि इकडे उजव्या साईडला तुम्ही बघणार ना, इकडे बीच वगैरे. आम्ही त्या बीचवरती म्हणजे शनिवार रविवार सुट्टी राहते, तर जातो आम्ही तिथं. जवळच आहे मित्रांनो, 5 मिनटं लागतात फिरायला, तर जातो. आणि मला मड म्हणजे दाढी पण करायची होती. म्हटलं जाऊ दे, संध्याकाळी येतो म्हटलं दाढी वगैरे करायला. आता काय करत नाही म्हटलं दाढी. तुम्हाला रस्ते दाखवतो मित्रांनो. ही रस्त्यांची हालत बघा, त्यापेक्षा आपल्या गावाकडचे रस्ते बरे. हे बघा, अंधेरी वर्सवाचे रस्ते आहेत मित्रांनो. बघा ना तुम्ही, काय हालत करून ठेवली रस्त्यांची. आता बघा, तुम्हाला फिश मार्केट दाखवतो. हे बघा, फिश मार्केट म्हणजे स्वस्त वगैरे काय नाहीत मित्रांनो. तेच आपले 250, 200, 300 असेच मासे आहेत मित्रांनो. म्हणजे तुम्ही घेणार तसे ते. कोळंबी वगैरे आहे, तुम्हाला तर माहिती आहे. गायत्रीला त्या बांगड्या घ्यायच्या होत्या. म्हटलं ते बोलते आता नवरात्र आहेत, बांगड्या घेऊन या म्हणे. म्हटलं ठीक आहे. मग ते काय 2 डझन बांगड्या घेतल्यात मित्रांनो. त्या मला काय समजत नव्हतं, ते घेऊन चाललो आता. हे बघा, मस्त असे ते झिंगा वगैरे भारी आहेत. म्हणजे आपले बांगडे मासे पण आहेत, चांगले. म्हणजे फिश मार्केट मस्त आहे मित्रांनो. मासे म्हणजे प्रमाणाच्या बाहेर मासे आहेत मित्रांनो. मासे खाण्याचं काही टेन्शनच नाही आहे. चला, आपल्याला मासे काही घ्यायचेच नाही, चिकन घ्यायचं आहे. चिकन घेऊन जाऊया घरी. ते बघा, आमचं मड मार्केट बघून द्या मित्रांनो. तर गायत्रीला त्रिशूला रस प्यायचा होता, फोन करून सांगितलं. म्हटलं ठीक आहे, रस घेऊन जातो. तर 20 रुपयाचा रस घेऊन घेतला मित्रांनो पार्सल. ते त्रिशूला रस प्यायचा होता. त्याच्यानंतर गायत्रीने परत फोन केला मला, म्हणे येताना हरा मसाला घेऊन या. हरा मसाला म्हणजे काय, तेच आपलं कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची ते घेऊन या म्हणे. म्हटलं ठीक आहे, घेऊन येतो म्हटलं. सकाळच्या टायमाला कसं एकदम फ्रेश भाजीपाला असतो मित्रांनो. चला आता आलो मी घरी. त्रिशू, काय करतेस तू? चपाती बनवते. हे घे, तुझ्यासाठी रस वगैरे घेऊन आलो. घे, थांब मग किती किचनवरती ठेवतो. हे घे गायत्री. तेव्हा मित्रांनो, सामान वगैरे घेऊन आलो. गायत्री एक फोन करून सांगत होती, ते पण घेऊन आलो. गायत्री आता चपात्या बनवते. चपात्या काय ग्रेव्ही बनवते ना. तर तुझ्या बांगड्या पण आहे तिथं. मग बांगड्या घ्यायला पाठवते. संध्याकाळी जाऊन तू भरून येऊ शकली असतेस ना. अच्छा, या इथं भात बनतोय मित्रांनो. आज मस्त म्हटलं ग्रेव्ही वगैरे बनव म्हटलं. आणलंय, रस आहे ना तो. पिशील ना तू रस? हे गायत्री, तिला ग्लासमध्ये आधी काढून दे, नाही तर ना तो ना परत गरम होऊन जाईल रस. नाही तर काय, रस प्यायचा आहे? चालेल मित्रांनो. आता हे चिकन पॅकेट राहिले. हे बघा, चिकन मसाला पण घेऊन आलो. हे राहिलंच. हे घे चिकन मसाला. काय झालं, काय बोलते? काय झालं त्रिशू? तू मम्मीचं नाही ऐकत? जिग्गूने मारलं तुला? अरे या बघ ना, जिग्गूने मारलं ना तिला. ठीक आहे, चल. ठीक आहे, चला मित्रांनो, आलो मी घरी. आता ते चिकन वगैरे घेऊन आलो. आता जेवण वगैरे बनवणार. तर आपण दुपारी काही विषयांवरती बोलूया मित्रांनो. चला, तुम्हाला फिश मार्केट वगैरे दाखवलं, परत आमचं मड मार्केट दाखवलंच. काय आलं त्रिशू? हा, चला मित्रांनो, चला, बाय बाय.